पुढची बातमी पाहूया। धरण गावात घनकचरा प्रकल्पाच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय। सत्ताधारी उबाटाच्या नगरसेवकांची कारवाईची मागणी आहे। सोबतच ही कारवाईची मागणी करण्यात आल्यानं धरणगाव येथे नगर परिषद अंतर्गत घनकचरा प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुद्धा झाल्याचा आरोप करण्यात येतो। सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा आरोप करण्यात येतो। 2.75 कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या घनकचरा प्रकल्पातील संरक्षण भिंतीसह इतर कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचा आरोप कोट्यवधी रुपयांच्या कामामध्ये भ्रष्टाचार होत असून याबाबतचे कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता नगरसेवकांवरच गुन्हे दाखल करण्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्याचाही नगरसेवकांनी गंभीर आरोप केला। धरणगाव येथे घनकचरा प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनीच या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणी केला आहे। आपण या ठिकाणी धरणगावातील घनकचरा प्रकल्पाच्या या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे काम सुरू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम हे या ठिकाणी करण्यात येत आहे। सुरक्षा भिंत बांधण्याचं या ठिकाणी हे काम करण्यात येत आहे। काम आपण कॉस्टिंग करतो, त्याच्यानंतर त्याचे क्यूब पर डे हे त्याचे काढायला ते क्यूब काढायलाच पाहिजे आणि त्याचे टेस्टिंग आणि लॅबमधून आणायला पाहिजे। ते ताकद जे आहे त्याची ते त्याच्या प्रमाणे नॉर्म्स प्रमाणे बसतं की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचे आहे। आणि त्याच्यात दुसरी गोष्ट इतका विलंब झालेला आहे त्याच्यात आता हे उन्हाळा असल्यामुळे जवळजवळ पाण्याचं तिथं टाकलेलं दिसतच नाही। आता आपणही उभे आहेत, इथं पाणी आता टाकलेलं सुद्धा नाही आहे। आता जवळजवळ हे 10-15 मीटरचा जो पोर्शन आहे त्याच्यावर गोंडपाट हातरून किंवा हे ते ओले सुद्धा जे गोंडपाट टाकलेले तिथे सुद्धा पाणी टाकलेलं दिसत नाही, कोरडे होऊन गेलेले आहे ते, म्हणजे क्युरिंग ही गोष्ट दिसत नाहीये। निधी म्हणजे ते म्हणतात की 2,75,00,000 रुपयाचं काम आहे म्हणून, पण कामाची जी क्वालिटी आहे ती एकदम बोगस आहे। म्हणजे खालच्या स्तरावर काम करताय ते 75 लाखात काम करून घ्यायचं, 2 कोटी खिशात घालून घ्यायचं, असा प्रकार इथे चालला आहे। त्याच्यानंतर म्हणजे खाली भीमांना खोदकाम न करताना डायरेक्टली वरतून टाकून द्यायचं, त्याच्यात विटा टाकायच्या। आता काँक्रीटमध्ये विटा टाकता का? विटा टाकत नाही, त्याच्यात मुरुम आहे, माती आहे, सगळं रेती न वापरता असे काम करता येते। नेमकं प्रशासन आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। बातमी डहाणूमधून आहे। डहाणूतील कथित लव जिहाद प्रकरणी आज डहाणू बंदची हाक देण्यात आली। आमदार चित्रा वाघ यांची एक पत्रकार परिषद सुद्धा आज आयोजित करण्यात